सुरू असणारा हा खेळ. हा चेंडू 6 चेंडू गरज होती 13 धावांची. 13 धावांची तिथे शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू टाकला होता. अक्की म्हणत असेल आता माझ्याकडून काय झालं. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर नितीन. पुन्हा एकदा आपण पाहता पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. त्यानंतर सुंदर फटका लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 5 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा माडपाई माडप संघाच्या. 9 स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज जय आपण पाहताय. नौका फलंदाज अक्षय याच्यावर मात्र आता पूर्णपणे दारोमदार असणार आहे. माडपाई माडप संघाचा जर हा सामना जिंकायचा असेल तर अक्षय हा सामना जिंकून देऊ शकतो आपल्या संघाला. परंतु नितीन कशा पद्धतीची गोलंदाजी करणार हे पाहणं गरजेचं. हा चेंडू या ठिकाणी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न झाला. डाव्या वस्तीच्या खूपच बाहेर हा चेंडू. पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. हा चेंडू वाईड आहे. या एका धावेने आपण पाहता धावफलकावर धावा लागतायत. 22 धावा. 22 धावा धावफलकावर. समीकरण बदलते. समीकरण येत आहे 4 चेंडू आणि गरज आहे 10 धावांची. 4 चेंडू 10 धावा. नितीन गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट. डाव्या हाताचा गोलंदाजाला सुंदर फटका खेचलाय. सफल होऊन अक्रॉस द लाईन हा फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषे. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. चौकार आहे. चौकार येतोय या ठिकाणी. हॉलंडियर्स पण ऑनलाईन सुद्धा चेक केलाय. चेंडू द्या. चेंडू द्या. जुना चेंडू द्या. चार धावांनी या ठिकाणी आपण पाहता धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 32 धावांचा पाठलाग करतोय माडप संघ आणि जाऊन पोहोचलाय 5 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावांवर. आता मात्र चेंडू बाकी असतील 3 आणि धावा करायच्या आहेत 6. 3 चेंडू 6 धावा. जे हनुमान मित्रमंडळ आयोजित गोल्डन बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषक आपण पाहताय आणि उपाध्यक्ष चषकाची हा आजचा अंतिम सामना. क्वार्टर फायनलचा सामना. या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहताय महत्वाची लढत आहे आणि त्या लढतीमध्ये ती लढत जशी व्हायला हवी. क्वार्टर फायनलचा सामना जसा व्हायला हवा भारतदास रुटे सर तशा पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक आपण पाहताय अजूनही या मैदानावर खेळलेत. लक्ष पूर्णपणे या खेळावर जे लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी थांबायचंय. चेंडू मॅच बॉल मिळालाय. या दरम्यान 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. नितीन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर मॅच बॉल आलाय आणि आकाश आपण पाहता स्ट्राईक एंडला. आता मात्र मोठा फटका मारायच्या नादात बॅटची अप्पर एज घेतली. चेंडू बराच काळ हवेमध्ये. गोलंदाज प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु या ठिकाणी झेल सुटला जातोय. याचं रूपांतर झालं 2 धावांमध्ये. दोन्ही फलंदाज पळून काढतात. जिथे 2 धावांनी आपण पाहता 28 धावा धावफलकावर. 28 धावा धावफलकावर. आता मात्र 2 चेंडू 4 धावांची गरज. एक रोमांचक परिस्थितीमध्ये आलेला मुकाबला आपण पाहताय. नितीन गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईकला फलंदाज अक्षय आपल्या संघासाठी एकाकी लढतोय. झुंज देतोय. हा चेंडू पंचांचा इशारा या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय.
म्हणजे एक धाव या ठिकाणी प्लस केली जाणार. एका धावेने आपण धावफलकावर धाव पाहता 29. समीकरण बदलत आहे. 2 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे 3 धावांची. तिथे पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. दोन चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. नितीन गोलंदाजी मार्कवर येतोय. हा फ्री हिटचा चेंडू. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज बाद. मात्र स्ट्राईक चेंज करण्याच्या नादात या ठिकाणी फलंदाज गमवावा लागतोय. 1 धाव मात्र मिळाली जाते. या एका धावेने आपण पाहताय धावफलकावर धावा लागतात 30 धावा. 30 धावा धावफलकावर लागतात. 1 चेंडू आणि आता मात्र गरज या सामन्यामध्ये 2 धावांची. ज्याला कोणाला बीपीचा त्रास असेल, हार्ट अटॅकचा त्रास असेल त्यांनी हा सामना पाहू नये. कारण जर हा असे सामने खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर हृदयाचे ठोके वाढवणारे सामने या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलच्या या सामन्यामध्ये विचार केला तर 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. म्हणजे तुम्हाला 2 धावा बनवाव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. आणि 1 चेंडू 2 धावांची गरज असताना कशा पद्धतीचा गोलंदाज या ठिकाणी चेंडू टाकणार, कशा पद्धतीचा फलंदाजी अक्कीच्या माध्यमातून होणार हे पाहणं गरजेचं आहे. बॉल जर पकडला तरी सुद्धा या ठिकाणी धाव घेऊ शकतो. क्लोज जर किपिंग असेल आणि चेंडू जर पकडला तर मात्र धाव घेऊ शकत नाही. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय नितीन स्ट्राईकला अक्की आपल्या संघासाठी अक्षय एकाकी झुंड देताना पाहायला मिळतो. 1 चेंडू 2 धावा. फुलटा असा चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडतोय. शेवटच्या क्षणाला आई नानिवली संघ हा सामना जिंकतोय.